चला तर मित्रो, आज आपण पाहूत की आपल्या इप्सन L3250वर अशा प्रकारचा प्रॉब्लेम किंवा व्हाईट लाईन्स जर येत असतील तर हेड क्लिनिंग कसं करायचं आहे। तर सर्वात आपल्याला इथं कंट्रोल पॅनलमध्ये जायचं आहे। तुम्ही कंट्रोल पॅनल सर्च करू शकता। असल्यावर कंट्रोल पॅनल ओके करा। त्याच्यानंतर इथे एक तुम्हाला ऑप्शन दिसेल व्ह्यू डिव्हाइस अँड प्रिंटर्स, यावर क्लिक करा। त्यानंतर तुमचं प्रिंटर निवडा, जसे की माझं प्रिंटर आहे इप्सन L3250। यावर राईट बटन क्लिक करून प्रिंटर प्रेफरन्समध्ये जाऊन नंतर मेंटेनन्सवर क्लिक करायचं आहे। मेंटेनन्सवर क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला दिसेल प्रिंट हेड क्लिनिंग, यावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर असा इंटरफेस येईल आणि त्यानंतर स्टार्ट करायचं आहे। स्टार्ट केल्याच्यानंतर तुमचं प्रिंटर अशा प्रकारे हा लाईट ब्लिंक व्हायला सुरू होईल आणि तुमचं प्रिंटर हेड क्लिनिंग व्हायला सुरुवात होईल। जोपर्यंत हा लाईट चालू आहे तोपर्यंत काय करू नका, असा ब्लिंक होत आहे। जेव्हा हे लाईट ब्लिंक होणं बंद होईल आणि चालू राहील तेव्हा समजून जा की तुमचं हेड क्लिनिंग झालेलं आहे। त्यानंतर तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल। हे बघा मित्रांनो, आपलं हेड क्लिनिंग झालेलं आहे। हे बघा, लाईटसुद्धा ब्लिंक होणं बंद झालेलं आहे। तर अशा प्रकारे तुम्ही हेड क्लिनिंग करून प्रिंट व्यवस्थित देऊ शकता।